नेहमीचे तेच स्टीलचे चम्मच वापरून यावेळेस मी काहीतरी वेगळं मागवलं आहे. पार्सल ओपन करतच होतेच तेवढ्यात नवरोबांची डिमांड आली की भूक लागली आहे. त्या व्यतिरिक्त काही इयरिंग्सही मागवले होते. ते ओपन करण्यात खूप वेळ गेला असता, त्यामुळे विचार केला की स्वयंपाकाचं काम पहिले फिनिश करावं. तर आज मस्त अशा मेथीच्या पराठ्याचा बेत आहे. त्याचबरोबर टमाटरची भाजून चटणी. तर इथे मी काय केलं की हलक्याशा तेलामध्ये टमाटर, हिरवी मिरची आणि लसूण भाजायला ठेवलेलं आहे. वाफेवर भाजायला ठेवलेलं आहे. त्यानंतर सगळे टमाटर, हिरवी मिरची त्याचबरोबर लसूण मी चॉपरमध्ये टाकला. त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर आणि कांदा देखील घातलेला आहे आणि व्यवस्थित चॉप करून घ्यायचं आहे. अगदी बारीक झालं की आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आवडीनुसार मसाले घालायचे आहे. तर इथे मी धने पावडर, त्याचबरोबर जिरा पावडर, मीठ घालायचं आहे, तिखट घालायचं आहे. त्यानंतर वरतून जिरा मोहरीचा तडका लावायचा आहे. तुम्ही वाटेल तर यामध्ये आमचूर पावडर किंवा लिंबू देखील पिळू शकता. अगदी खायला टेस्ट छान लागते आणि पराठ्यासोबत तर ही जी चटणी आहे ती मला खूप आवडते. पहिले तर पराठे एन्जॉय केले आणि त्यानंतर जे पार्सल अर्धवट ओपन करून ठेवलं होतं ना, तर ते ओपन करायला घेतलं. तर बघू शकता हे चमचे मी मागवलेले आहे. 100 की 120 रुपयाला हे मला 6 चम्मच मिळालेले आहे आणि क्वालिटी बघू शकता खूपच छान रिसीव झाली. त्याचबरोबर हे इयरिंग्स देखील मागवले होते. याची क्वालिटी देखील खूप छान आलेली आहे.